अभेद्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्याची अजून एक खासियत म्हणजे तिथे छत्रपतींच्या हातापायांचे खरोखरचे ठसे. तर या गोष्टीत किती सत्यता आहे आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेऊया. 1664 साली सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम सुरू झालं. तेव्हा महाराजांची तिजोरी फारशी भक्कम अशी नव्हती. त्यातल्या त्या 1666 मध्ये राजे आग्र्याच्या कैदीत अडकतात. पण किल्ल्याचं काम थांबत नाही. हिरोजी आणि अनेक जवळच्या लोकांनी पैसा उभारणी करून या किल्ल्याचं काम सुरू केलं असं लोकपरंपरेतून सांगितलं जातं. आणि जेव्हा राजे परत आले तेव्हा राजे विचारतात तर ते म्हणतात की आम्हाला पूर्ण विश्वास होता तुम्ही आग्र्याहून परत येणार आहात म्हणून या किल्ल्याचं काम झालं. आणि मग बक्षीस म्हणून हिरोजी इंदुलकरांनीच असं मागितलं होतं की तुमच्या हात आणि पायाचे ठसे चुन्यात उमटवून इथे ठेवले जावेत. पण ही फक्त लोकपरंपरा. खरा इतिहास असंही सांगतो की राजांची इच्छा होती की या किल्ल्याच्या स्मरणार्थ, कारण हा आपण स्वतः उभारला आहे, आपल्या हातापायाचे ठसे असावे म्हणून तिथे असणाऱ्या शिवराजेश्वर मंदिरात आजही आहेत. दोन्हीपैकी गोष्ट खरी कोणती हे नाही माहिती, पण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने नमूद केलं आहे की तिथे खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही पायांचे आणि उजव्या हाताचे ठसे आहेत. आणि हीच गोष्ट आपल्या आपमध्ये खूप जास्त भारावून टाकणारी आणि खूप जास्त आदराची ठरते. म्हणून कधी सिंधुदुर्गला भेट द्यायला गेले तर या गोष्टीचं नक्की भान असू द्या. राजांचे खरे हातापायाचे ठसे असणं हीच मोठी गोष्ट आहे. मग ते कुठल्या कारणावरून होते यापेक्षा जास्त हे महत्त्वाचं आहे. कधी कधी इतिहास तथ्यांवर आधारित असतो आणि कधी कधी लोककथांवर. आपलं हे आपण ठरवायचं असतं की विश्वास ठेवायचा की नाही.